मृदा भूगोल या विषयातील पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आता पहिल्या प्रकरणाचं नाव आहे मृदा भूगोलाचे महत्त्व. तर या प्रकरणात सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूयात. सुरुवातीला प्रस्तावनेत भूगोलाच्या ज्या 2 महत्त्वाच्या शाखा आहेत तर त्या शाखांविषयी थोडक्यात माहिती सांगते मी. आता ह्या 2 शाखा कुठल्या आहेत तर मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या भूगोलाच्या महत्त्वाच्या 2 शाखा आहेत. मग या शाखांपैकी मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक शाखा आहे. आणि मानवी भूगोलाचा जर आपण विचार केला तर यामध्ये मानवनिर्मित जी काही कार्य असतात तर या कार्यांचा समावेश असलेले जे काही भूगोलाचे विषय आहेत तर या विषयांचा समावेश हा मानवी भूगोलात केला जातो. तर आता मग आपण प्राकृतिक भूगोलाच्या कुठल्या कुठल्या शाखा आहेत तर त्यांची थोडक्यात माहिती घेऊ. तर प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र, त्यानंतर भूशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, त्यानंतर खगोलशास्त्र या महत्त्वाच्या शाखा आहेत. आणि त्यातील मृदा भूगोलाचं महत्त्व या प्रकरणामध्ये आपण समजून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण मृदा म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर भूपृष्ठावरील सर्वात वरचा भुसभुशीत जमिनीचा थर म्हणजेच मृदा होय. आता मृदेला आपण माती असं देखील म्हणतो. आता ही माती कशापासून बनते तर विविध प्रकारच्या खडकांची झीज होते आणि त्यापासून मृदा निर्माण होते. मग ही जी क्रिया आहे तर ती क्रिया व्हायला सूर्याची उष्णता असेल, पाऊस असेल, भूपृष्ठ रचना असेल, उतार, त्यानंतर भूकवचावरील खडकांचं रासायनिक, खनिज गुणधर्म या सगळ्या घटकांचा सहभाग असतो. आणि यामध्ये मग मुख्यतः पाण्यामुळं मृदेत वेगवेगळे सेंद्रिय, त्यानंतर जैव, रासायनिक आणि खनिज घटक मिसळलेले असतात. त्यानंतर मृदेमध्ये पिकांना आणि वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्ये असतात आणि सर्व सजीवांना आवश्यक किंवा उपयुक्त पिके आणि वनस्पती या देखील मृदेवरच वाढलेल्या किंवा मृदेवर जगताना आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्याचाच अभ्यास करण्यासाठी मृदेचं भूपृष्ठावर स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आणि मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे तर ती मंद गतीनं घडून येते. आता जर ह्याचा आपण अभ्यास केला तर अनेक वर्ष लागतात मृदा निर्मिती होण्यासाठी. तर अशा पद्धतीनं मग मृदा निर्मितीची जी क्रिया आहे तर ती अतिशय मंद गतीनं घडून येते. त्यानंतर मृदेच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे मृदेची, अचेतन खडकांपासून सचेतन माती मृदा प्रक्रियेतून निर्माण होते. आता अचेतन खडक, अचेतन म्हणजेच ज्यामध्ये चैतन्य नसेल तर या मग अचेतन खडकांपासून मृदा निर्माण होते. मग ही मृदा कशी असते तर सचेतन असते, कारण सजीवांना जगवण्याची जी काही क्षमता आहे तर ती मृदेत असते. आणि त्यामुळंच ही जी सचेतन माती आहे तर ती या अचेतन खडकांपासून निर्माण होते. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे, भूपृष्ठावरील विविध प्रकारच्या खडकांची झीज होऊन त्यापासून निर्माण झालेला वेगळा कणयुक्त भाग म्हणजेच मृदा होय. त्यानंतर पुढची व्याख्या आहे, ऊन, वारा, पाऊस या प्रक्रियांमुळे भूपृष्ठावरील खडकांचं विखंडन होतं आणि त्यापासून तयार होणारा मातीचा थर म्हणजेच मृदा होय. त्यानंतर पुढचं आहे, मूळ खडकाचे विदारण होऊन त्यात सेंद्रिय द्रव्ये असतील, खनिजे असतील, जल, वायू यांच्या मिश्रणातून मृदा निर्माण होते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, मृदा भूगोलाचे स्वरूप. आता मृदा भूगोलाचं स्वरूप ज्यावेळेस आपण पाहतो तर मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे. आणि सुरुवातीपासूनच भूपृष्ठावरील जमिनीचा किंवा मृदेचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि पृथ्वीवरील मृदेचं वर्गीकरण केलं गेलं.
त्यानंतर मृदेच्या निर्मितीविषयी माहिती जमा करण्यात आली आणि या सगळ्यातूनच मृदा भूगोलाच्या शाखेचं स्वरूप हे बदलत गेलं. त्यानंतर मृदेवर निर्माण होणारी पिके, विविध प्रकारच्या वनस्पती या सगळ्यांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर मृदा ही मौलिक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि त्यावरून मृदा व हवामानाचा वनस्पतींच्या आणि पिकांच्या वाढीवर परिणाम होतो हे लक्षात आलं. त्यामुळं जसजसा पृथ्वीवरील मृदा स्तरांचा किंवा मृदा प्रकारांचा अभ्यास होत गेला तसतसं मृदा भूगोलाचं ज्ञान हे वाढत गेलं. त्यानंतर मृदेच्या प्रकारांच्या वितरणांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झाली आणि त्यानुसार मृदा भूगोलाचं स्वरूप हे बदलत गेलं. कोणतंही शास्त्र हे विकसित होत जातं, त्यात सतत नवीन शोध लागतात, नवीन माहिती उपलब्ध होते आणि त्याप्रमाणेच मृदा भूगोलात देखील परिवर्तन होत गेलं आणि अलीकडं मृदेचा शाश्वत वापर करण्याचं महत्त्व हे सगळ्यांना समजून आलेलं आहे. कारण जर मृदेचं आरोग्य चांगलं राहिलं तरच मृदा ही सकस किंवा उच्च प्रतीच्या अन्नधान्यांची, त्यानंतर फळे, भाजीपाला, विविध वनस्पतींची निर्मिती ही करू शकते. आणि या मृदेच्या उत्पादन कार्यात अर्थातच हवामान असेल तर या घटकाचा किंवा भूपृष्ठ उतार असेल या सगळ्या घटकांचा प्रभाव पडतो आणि मृदेत कायमस्वरूपी सेंद्रिय द्रव्य असतील, खनिजे असतील, इतर घटकांचा समतोल टिकवणं देखील आवश्यक असतं. त्यानंतर परिवर्तनशील, गतिमान आणि विकसित स्वरूपाचं मृदा अभ्यासाचं स्वरूप आहे. त्यानंतर निसर्गातील सर्व घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे. मृदा प्रदूषित झाली तर पिके आणि वनस्पती जगू शकत नाहीत आणि साहजिकच सजीवांचं जगणं हे संकटात येतं. म्हणूनच मृदेची उत्पादन क्षमता जी आहे तर ती कायम टिकवली पाहिजे किंवा ती शाश्वत राहिली पाहिजे. त्यानंतर मृदा भूगोलतज्ञांनी पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागांचा किंवा तेथील मृदा असतील, वनस्पती असतील किंवा पिकं असतील तर या सगळ्या सजीवसृष्टीचा अभ्यास केला आणि या अभ्यासात पूर्वी देखील नकाशाशास्त्राचा वापर केला गेला. नकाशाद्वारे मृदेचं वितरण हे स्पष्ट करता आलेलं आहे आणि मृदेच्या स्तरांची माहिती देखील आकृत्यांद्वारे स्पष्ट केली गेलेली आहे. त्यानंतर नकाशा म्हटलं की त्या नकाशातून आपल्याला योग्य अशी माहिती किंवा कुठल्या प्रकारच्या मृदेचं कुठं वितरण झालेलं आहे हे देखील लक्षात येतं आणि मग नकाशा हे भूगोलातील मृदेसह इतर कोणत्याही घटकांचं वितरण करणारं तुलनात्मक अभ्यासाला उपयुक्त आणि महत्त्वाचं विश्लेषण करण्यास उपयुक्त साधन ठरलेलं आहे. त्यानंतर आता सुरुवातीच्या काळात काही तंत्रज्ञान किंवा इतर काही घटक जे आहेत तर ते अस्तित्वात नव्हते, परंतु GIS हे तंत्रज्ञान ज्यावेळीपासून भूगोलात आलेलं आहे तर तेव्हापासून मग मृदा भूगोलाच्या अध्ययनात